महत्त्वाची बातमी आहे। सोलापुरात शिवसेनेच्या कार्यालयामध्ये घुसून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना राडा घातला। काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचा शहर चिटणीस सोहेल शेख आणि त्याच्या सहकार्यांनी शिवसेना कार्यालयात कार घुसवली। कारने शिवसेना कार्यालयाच्या गेटला धडक देऊन लोखंडी गेट तोडण्यात आलं। त्यानंतर शिवसेना कार्यालयात घुसून धुडगूस घातला। पूर्व वैमनस्यातून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे। काही वर्षापासून या ठिकाणी अतिक्रमण होतं, जे सोहेल शेख यांचं हॉटेल होतं। त्याचं रितसर महानगरपालिकेने त्यांना नोटीस देऊन कायदेशीररित्या आणि या ठिकाणच्या जागेच्या मालकांच्या परवानगीने त्याचं अतिक्रमण हे काढण्यात आलं होतं। या घटनेला 2 महिने झालेले असताना त्याच्या अगोदर देखील खोटा गुन्हा दाखल करणे, दमदाटी करणे हा त्याचा प्रकारच होता आणि काढल्याच्या नंतर 2 महिन्यांनी येथे येऊन आज गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी पोलिसांना देखील त्यांनी मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, एकेकांना बघून घेईन अशा पद्धतीची दमदाटी करून हा गोंधळ घातलेला आहे। अधिक माहितीसाठी जाऊया। सोलापुरातून आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आहेत आपल्या सोबत। प्रीतम, काय हा प्रकार म्हणायचा? शिवसेना कार्यालय नक्की कोणत्या भागामध्ये आहे आणि हे जे काही पूर्व वैमनस्यातून बोललं जातंय तर काय नेमका वाद आहे? नक्की श्वेता, पाहायला गेलं तर हा वाद हा जुना वाद आहे। यातील शिवसेना शिंदेगट आणि शिंदे गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत मनीष काळजे आणि काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे शहर चिटणीस आहेत सोहेल शेख यांच्यातील हा जुना वाद आहे। 6 महिन्यापूर्वी याच ठिकाणी जे सोलापुरातील 7 रस्ता परिसर आहे हा वर्दळीचा भाग आहे। या भागातील जे सोहेल शेख होते त्यांचं एक हॉटेल होतं। ते हॉटेल जे आताचं जे कार्यालय आहे जिल्हा प्रमुख शिवसेना जिल्हा प्रमुखांचं त्यांच्या समोर होतं। मात्र त्या सोहेल शेखचा असा आरोप आहे की जे मनीष काळजे आहेत त्यांनी अतिक्रमण विभागाला माझ्या हॉटेल संदर्भात तक्रार दिली, त्यातूनच ते हॉटेलवर कारवाई झाली असा प्राथमिक त्यांच्यावर आरोप आहे। मात्र त्यांचे जे हॉटेल होते ते नगर परिषदेने काढले होते। त्यानंतर जे मागच्या साईडला असणारे जिल्हा प्रमुखांचे कार्यालय आहे ते पुढे आले होते। मात्र ह्याची कुठेतरी सल असल्याचं आरोपही मनीष काळजे यांनी केलेला आहे। त्यातूनच हा प्रकार घडल्याचे समोर आलंय। मात्र पाहायला गेलं तर काल अशाच प्रकारे जे नैराश्यातून सोहेल शेख आणि त्यांचा एक साथीदार होता त्याने अँबॅसिडर कार्ड जे होते ते अँबॅसिडर कार्ड जे जिल्हा प्रमुखांचे कार्यालय होते त्या गेटवर घालून त्या ठिकाणी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला। मात्र तिथे काही शिवसेना शिंदे गटाचे जे कार्यकर्ते होते त्यांच्यासोबतही हुज्जतवाद घातली। मात्र त्या ठिकाणी शिंदे गटाकडून त्वरित पोलिसांना कळवण्यात आले। नंतर एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरातच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले। मात्र पोलिसांनी सोहेल शेख आणि त्याच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेताना त्यांच्यासोबतही हुज्जतवाद घातली। मात्र या प्रकरणी आता सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात 2 प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत। त्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे तो जे शिवसेनाचे कार्यालय आहे ते कार्यालय चे गेट तोडल्या प्रकरणी एक गुन्हा दाखल झाला आहे। बिलकुल प्रीतम, एकूणच या सगळ्या प्रकाराच्या माहितीसाठी धन्यवाद। तर हा जो काही प्रकार घडलाय त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। बेदरकारपणे काँग्रेसच्या या नेत्यानं गाडी थेट शिवसेना कार्यालयामध्ये घुसवल्याचं दिसतंय।